मनसेचे माजी पदाधिकारी कीर्तिकुमार शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। मातोश्रीत जाऊन थेट उद्धव ठाकरेंकडून शिंदेंनी शिवबंधन बांधून घेतलंय। राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर शिंदे नाराज होते। सोशल मीडियावर पोस्ट लिहून शिंदे यांनी नाराजी दर्शवली होती। आता शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। आता शिंदे काय म्हणालेत, ठाकरे गटात त्यांच्यावर काय जबाबदारी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी एक छोटीशी आठवण, साम टीव्हीवरील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा। पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला। त्यानंतर पक्षात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता अशी चर्चा होती, पण पक्षातल्या एका पदाधिकाऱ्याने राज ठाकरे यांच्या भूमिकेला थेट विरोध केला। इतकंच नाही तर पक्षाला रामरामही ठोकला। ती व्यक्ती होती मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे। राज ठाकरे यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही असं म्हणत शिंदे यांनी मनसेला रामराम ठोकला। मनसे सोडल्यानंतर महिनाभराच्या आतच कीर्तिकुमार शिंदे यांनी शिवबंधन बांधून घेतलंय। शिंदे यांनी मातोश्री गाठली आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश घेतला। शिंदे यांनी फेसबुकवर पोस्ट करून म्हटलंय, शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मी मातोश्री इथे शिवसेनेत प्रवेश केला। उद्धवजी यांनी मला शिवबंधन बांधलं। विशेष म्हणजे अनेक वर्षापूर्वीच्या आमच्या भेटीचा त्यांनी आठवणीने उल्लेख केला आणि त्यांच्या मनातील एक विषय आवर्जून मला सांगितला। मला शिवसेनेत कोणतं पद मिळेल याबाबत एका शब्दाचीही चर्चा न करता उद्धवजी ठाकरे आणि युवा नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केलाय। आज देशातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश सगळीकडेच अनेक राजकीय पक्षांचे पुढारी हुकुमशाही मनोवृत्तीच्या भाजप मोदी शहा यांच्या समोर अक्षरशः लोटांगण घालत असताना सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मात्र भाजपच्या विरोधात संघर्ष करत महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा स्वाभिमानी बाणा जपत आहे। सर्व समाज घटकांना स्वाभिमानाच्या आणि समतेच्या लढ्यातील सोबती मानणारे प्रबोधनकार ठाकरे यांचे व्यापक बहुजनवादी हिंदुत्व, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तळागाळापर्यंत बांधलेली शिवसेना ही 4 अक्षरांची अत्यंत बळकट जादुई संघटना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुकुमशहा भामोशा विरोधातील आपली परखड राजकीय भूमिका महाराष्ट्रावर पोहोचवण्यासाठी स्वतः उद्धवजी घेत असलेले अतुलनीय कठोर परिश्रम यामुळे लोकसभा निवडणुकीत ही सच्ची शिवसेना आणि महाविकास आघाडी दणदणीत यश तर मिळवेलच, पण त्याचबरोबर देशाच्या राजकारणालाही नवीन दिशा देईल याबाबत माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।